तयार आहे आणि म्हणून महापालिका तयार नाही. पण आपल्याला मी सांगू इच्छितो, वसईमध्ये सर्व धर्मीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना स्वतः विनंती करीन, ही आपली गरज आहे आणि या गरजेपोटी जे जे काय करायचं ते नक्की या ठिकाणी केलं जाईल हा देखील आपल्याला शब्द देतो. कारण तिथे कुठलंही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ते मतं मिळवण्यासाठी आम्ही बोलत नाही. ही सगळ्या समाजाची गरज आहे. प्रत्येक माणूस जन्माला आला तर एकदा त्याला मरायचंच आहे, परंतु ते त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी देखील त्याला तिथे जागा उपलब्ध पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कोणतंही राजकारण कुणालाही करता येणार नाही आणि कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे काही करायचं आहे की पुन्हा महापालिका देखील कुणाची जागीर नाही आहे. ती या लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान अधिकार आहे आणि म्हणून कोणी मनमानी करत असेल तर त्याला रोखण्याचं काम राज्य सरकार केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा सर्वसामान्य कित्येक ठिकाणी मुस्लिमांची कब्रस्तान झालेली आहेत, केलेली आहेत. कित्येक ठिकाणी अलॉट केलेली आहेत. बरोबर आहे, काही शासकीय अडचणीमुळे राहिल्यात. काही शासकीय अडचणी म्हणजे मंत्रालयात गेलेल्या फायली हे मंत्री दाबून ठेवत आहेत आणि मी हा जबाबदारीने आरोप होतो. इकडे येऊन बेंबेपासून केकाटतात. अरे मरने के बाद, अरे दफनभूमी, अरे अडवलं माहिती घ्या ना अगोदर. काय पण लोकांना टोकतात. आम्ही तर दिलाय. केसेस कोणी टाकल्या, कोर्टात कोण गेलं, NGT मध्ये कोण गेलं, शिवसेना ना. आणि मग के करणार एक साल दिवट जाते, कोर्ट कचेरी करते यांच्याच आशीर्वादाने. एक लक्षात घ्या, ते दिवट जाते यांच्याच आशीर्वादाने. तू कोर्ट कचेरी कर आणि हा येऊन के घालतो. कामं पेंडिंग राहिली पाहिजेत. कारण का कामं झाली तर श्रेय बहुजन विकास आघाडीलाच मिळणार. ते असं पण लोकांना माहिती आहे, मुस्लिम समाजाला पण माहिती आहे. आणि मग याने येऊन क्रिकेट, अरे मरने के बाद, याने सांगायचं नका काय प्रकरण आहे ते. मरने के बाद सोड, प्रकरण काय ते एवढं सांगायचं. काय झालं त्यातली हिस्ट्री काढायची. ती साधी हिस्ट्री माहीत नाही ना, केकाटतात प्रचाराच्या वेळी. ठीक आहे, लोक आमच्या इकडूनचे आहेत ना, सुज्ञ आहेत, सुज्ञ.